राहुरी येथील मुळा पाटबंधारेच्या शाखा कालव्याला 5 जानेवारीपासून आवर्तन सोडण्यात आले होते। नेवासा, शेवगाव, पाथर्डी, राहुरी या तालुक्यातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होणार होता। परंतु जवखेडे खालसा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील शिवारात पाणी येताच जवखेडे, वाघोली रस्त्यावर असलेल्या पाटावरील नाल्यांची 2 दिवसापूर्वी सिमेंट काँक्रीटने पुनर्बांधणी करण्यात आली होती। ओलसर ताजे बांधकाम केले असल्यामुळे पाण्याच्या वजनामुळे त्या ठिकाणी असलेल्या सिमेंटच्या प्लेटा तुटून पाटचारीला धड पडला आणि काही क्षणार्धात पाटाचे पाणी ओढ्याच्या दिशेने वाहू लागले होते। पाटातील हे पाणी जवखेडे शिवारातील मतकरपट्टी, वाघोली शिवारातील दातीरपट्टी, कोपरे शिवारातील गोगडपट्टी, आव्हाड परिवार यांच्या शेतातून आलाट वस्तीतून थेट वडुले, वाघोली नदीला येऊन मिळाले होते। जवखेडे, कोपरे, वडुले, वाघोली या शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कांदा, मका, घास, गहू, हरभरा या पिकाची लागवड केली होती। तेथे पावसाने अगोदरच नुकसान झाले होते। आता त्याच ठिकाणी पाटाचे पाणी शिरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। सरकारी अधिकारी यांनी नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। पण महसूल अधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी टोलवाटोलवी करून आपली जबाबदारी झटकून टाकत आहेत। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या पाटावरील नाल्यांचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे। नेवासा तालुक्यातील ठेकेदारांना हे काम देण्यात आले होते, पण त्यांनी पाटाला 5 तारखेलाच पाणी सुटले म्हणून अत्यंत घाईघाईने हे काम केल्यामुळे कामाच्या गुणवत्तेचा दर्जा घसरला आणि 2 दिवसांपूर्वी काम केलेल्या पाटाला मोठं भगदाड होऊन पाटबंधारे विभागाचे हजारो क्युसेस पाणी वाया गेले। या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे। असे गुणवत्ताहीन दर्जाचे काम होत असल्याने पाटबंधारे विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सायली पाटील मॅडम नेमकं कसं कामं करतात हे सामान्य लोकांना समजेनासे झाले आहे। पाटचारी फुटून पाटाच्या जास्त पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नासाडीची नुकसान भरपाई नेमकं कोण देणार? हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यापुढे फार मोठा पेच निर्माण झाला आहे। पुन्हा नव्याने पूर्ण काम झाल्याशिवाय ठेकेदाराची बिले अदा करण्यात येऊ नये अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे। तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी, सरपंच यांनी या फुटलेल्या पाटाची पाहणी केली आहे। लोकसेवा न्यूज मराठी पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख। तरुण पीक केलेलं आहे त्याचा उपयोग सुद्धा झाला नाही। कांदे लावले, कांदे नुकसान झालं, कांदे वाहून गेले। आता शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकऱ्यासाठी काहीतरी न्याय पाहिजेच ना। कॉन्क्रीट जर व्यवस्थित झालं, सगळं काम व्यवस्थित झालं असतं, पाणी नंतर उशीर आलं असतं तर एवढं फटाफटी झालीच नसती। आता हे शेतकऱ्यासाठी काय, त्यांचं काम नाही होऊन जाईल परत, पण हे शेतकऱ्याचं नुकसान झालं परत येईन का? एवढा मोठा कांद्याला खर्च केला त्याचा काय उपयोग आहे? आता एवढं रोप मागाचं घेऊन लावलं, हे केलंय आणि त्याच्यात सारं पाणीची आता काम होईन परत, पण आता पीक येईन का परत? शेतकऱ्याने काय करायचं त्याच्यासाठी? आता शेतकऱ्यासाठी काहीतरी न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्याला। कॅनॉली जवखेडे खालच्या गावामधून गेलेला आहे, तरी या ठिकाणी काल या 2 दिवसामध्ये जे पाटाचं निकृष्ट काम झाले, या कामामध्ये स्टील न वापरल्यामुळं आज या पाठ 3:30-4च्या दरम्यान हा कॅनॉल फुटलेला आहे। हा कॅनॉल फुटून आणि आम्ही आज पाट खात्याचे आणि लाभधारक शेतकरी असून आमचं संपूर्ण शेत या इथून साधारणतः 200 ते 250 हेक्टर क्षेत्र या फुटलेल्या पाण्यामुळं
बाधित झालेला आहे. तर याची इतकी मोठी नुकसान झाले असून आणि उत्कृष्ट कामाची पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याची चौकशी केली पाहिजे. आणि तिथून जर पाहिलं तर इथून साधारणतः 200 ते 250 एकर जे क्षेत्र आहे यामध्ये संपूर्ण धनगर समाज असून आधीच आमचे आरक्षणाची मागणी या ठिकाणी प्रलंबित असून आज गेल्या 1-2-4 महिन्यापासून जे अतिवृष्टी झाली त्याच्यात जे अतोनात नुकसान झालं त्याच्यात भर म्हणून अजून काल परवा जे कांदे पिकाची लागवड झालेली होती ती पूर्ण लागवड या ठिकाणी नुकसान झालं असून तसेच अधिकारी वर्गाचा 3-4 वाजल्यापासून आम्ही त्यांना संपर्क साधत होतो तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं तत्परता न दाखवल्यामुळे आज हे जे नुकसान होतं ना अजूनही गेले 4 ते 5 तासापासून हे जो पाण्याचा प्रवाह आहे त्याच प्रवाहाने तोच प्रवाह चालू असून अजून देखील बंद केलेलं नाही. तरी आमची प्रशासनाला विनंती जे काही नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्यांना पूर्ण याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अन्यथा आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू अथवा एकही अधिकारी या पाठोपाठ फिरून देणार नाही याची सरकारने दखल घ्यावी.